Please join fast so that we can start. Okay, so I will just recall these things. That is declaration, the stages for the development plan. Okay, first is a declaration of the intention to prepare the DP. Okay, declaration for the intention to prepare the DP म्हणजे कशासाठी आपल्याला हा DP बनवायचा आहे. ठीक आहे, that is done by the planning authority. Notification in official gazette is given. Okay, then नेक्स्ट इज अ डिक्लेरेशन. ह्याला 60 दिवस पुन्हा दिले जातात कशासाठी तर सजेशन आणि ऑब्जेक्शन आर इन्व्हायटेड फ्रॉम द पीपल. ठीक आहे, एकदा डिक्लेरेशन केल्यानंतर लोकांकडून सजेशन मागवले जातात. याच्यासाठी 60 days आर गिव्हन फॉर द पब्लिक. ओके, सजेशन अँड ऑब्जेक्शन्स इन्व्हायटेड फ्रॉम द पब्लिक नॉट बिफोर द 60 days. ओके, देन सर्वे अँड प्रिपरेशन ऑफ द एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. ओके, सर्वे केला जातो आणि एक्झिस्टिंग लँड यूज मॅपचा प्लॅन तयार केला जातो. नॉट लेस दॅन 6 months फ्रॉम द डेट ऑफ द डिक्लेरेशन ऑफ द इंटेन्शन. ओके, टाइम कॅन बी एक्सटेंडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी टाइम एक्सटेंड करू शकतो. ओके, आफ्टर दॅट सजेशन प्रिपरेशन ऑफ द ड्राफ्ट बनवला जातो. काय आपल्याला प्लॅन बनवायचा आहे दॅट इज गिव्हन बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी अगेन. आणि 24 monthच्या आत हा नोटिफिकेशन केल्यानंतर 24 monthच्या आत हा ड्राफ्ट तयार करून द्यावा लागतो. ठीक आहे, आफ्टर दॅट मेकिंग ड्राफ्ट झाल्यानंतर सजेशन अँड ऑब्जेक्शन आर अगेन इन्व्हायटेड बाय द पीपल्स. ओके, याला 60 days दिले जातात. नॉट लोकांकडून सजेशन येण्यासाठी पुन्हा 60 days टाइम दिला जातो. आणि लोकांचे जे सजेशन आले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं जातं. ठीक आहे, मॉडिफिकेशन आर डन अकॉर्डिंग टू द सजेशन गिव्हन बाय द पीपल इफ दे आर
कन्सिडरेबल म्हणजे ते कन्सिडर करण्याजोगे जर काही सजेशन असतील तर ते सजेशन घेऊन मॉडिफाय केला जातो प्लॅन आणि हे 2 मंथ मध्ये केलं जातं. द अफेक्टेड आर गिव्हन a reasonable opportunity of being heard and submit the report to the planning authority within the 2 months. ओके, मॉडिफिकेशनला पुन्हा 2 मंथ दिले जातात. ओके, देन त्याच्यानंतर 3 महिने कशासाठी दिलेत बघा, इन्क्लुडिंग द मॉडिफिकेशन in the draft DP within the 3 month receipt of the PC notification in a ऑफिशियल गॅझेट. ठीक आहे, ह्याला 3 महिने दिलेत आणि पुन्हा 60 दिवस कशासाठी दिलेत तर सजेशन आणि ऑब्जेक्शन जे काय आलेले आहेत ते पुन्हा त्याच्यावर म्हणजे जे काही मॉडिफिकेशन केल्यानंतर अगेन सजेशन घेतले जातात लोकांकडून आणि ते इम्प्लिमेंट करता येतात का बघितले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट काय होतं, सबमिशन ऑफ टू द स्टेट गव्हर्नमेंट. आता फायनल जो ड्राफ्ट तयार झालाय डेव्हलपमेंट प्लॅनचा दॅट इज सबमिटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, ह्याला 12+12 असे जवळजवळ 24 मंथ गेले आतापर्यंत. ठीक आहे, 24 मंथ वी हॅव डुईंग वर्क ओव्हर हिअर. ठीक आहे, तर 24 मंथ नंतर सबमिशन ऑफ द टू द स्टेट गव्हर्नमेंट इज डन बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी विदिन द 24 मंथ फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द नोटीस इन द ऑफिशियल गॅझेट रिगार्डिंग द इट्स प्रिपरेशन मे बी एक्सटेंडेड बट नॉट मोर दॅन 24 मंथ. ठीक आहे, 24 महिने म्हणजे 2 वर्षापेक्षा हे एक्सटेंड करत नाही आपण. देन सँक्शन ऑफ द प्लॅन, ते झाल्यानंतर हा जो प्लॅन आहे तो सँक्शन केला जातो कोणाकडनं तर गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटकडनं हा प्लॅन सँक्शन केला जातो विदिन द 12 मंथ फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द प्लॅन. म्हणजे गव्हर्नमेंटला एकदा प्लॅन मिळाल्यानंतर 12 महिन्याच्या आत हा प्लॅन रिलीज केला जातो. नोटिफिकेशन इन ऑफिस गॅझेट, एकदा प्लॅन गव्हर्नमेंट कडून दिल्यानंतर पुन्हा लोकांचं सजेशन घेतले, म्हणजे लोकांचे सजेशन बघा कुठं कुठं घेतलेत. एखादा प्लॅन बनवायचा आहे, ठीक आहे, तर त्यात सजेशन घेतले. मग सजेशन घेतल्यानंतर एक ड्राफ्ट बनवला. ठीक आहे, म्हणजे फायनल प्लॅन बनवायच्या आधी एक ड्राफ्ट बनवला जातो. त्या ड्राफ्टवर लोकांचे सजेशन घेतले. ठीक आहे, त्या सजेशन नुसार पुन्हा मॉडिफिकेशन केलं, त्याच्यावर लोकांचे सजेशन घेतले आणि मग फायनल ड्राफ्ट तयार झाला. हा फायनल ड्राफ्ट तयार केल्यानंतर हा गव्हर्नमेंटकडून सँक्शनला गेला. सँक्शनला गेल्यानंतर पुन्हा अजून गव्हर्नमेंटला असं जर वाटलं की अजून थोडा विरोध होते लोकांचा, तर अजून एकदा गव्हर्नमेंट सजेशन घेऊ शकतो. इट इज ऑप्शनल. शेवटचा जो आहे सजेशन सँक्शन नंतरचा दॅट इज ऑप्शनल. ठीक आहे, आणि ऍट द लास्ट फायनल डेव्हलपमेंट प्लॅन अँड अक्वायरिंग ऑफ द लँड इज डन बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, फायनल जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो स्टेट गव्हर्नमेंट कडनं केला जातो आणि ऍक्विजिशन ऑफ द लँड हा जो आहे तो प्लॅनिंग ऑथॉरिटी कडून फायनल केला जातो. फायनल डीपी वुड कम into ऑपरेशन आफ्टर 1 month फ्रॉम द पब्लिकेशन. ठीक आहे, 1 महिन्यानंतरच तो, म्हणजे एकदा तुम्ही फायनल केल्यानंतर 1 महिन्यानंतर तो इम्प्लिमेंटेशन मध्ये येऊ शकतो. ओके, आणि acquiring of the land within the 10 years from the date of operation, revision within the 20 years from the date of the operation. आणि ह्याच्यात जर काही रिव्हिजन करायचे असेल तर इट कॅन बी डन आफ्टर द और विदिन द 20 years. 20 वर्षामध्ये याचे आपण रिव्हिजन करू शकतो. नाउ लास्ट पॉइंट इज टाउन प्लॅनिंग स्कीम. आता टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये बघा, कंटेंट ऑफ द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम बघा, कंटेंट ऑफ द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम, ओनरशिप, एरिया अँड टेन्युअर ऑफ द ओरिजिनल लँड होल्डिंग. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे बघा. ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीमचा जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये काय, ओनरशिप कुणाची आहे, एरिया कुणाच्या नावावर आहे, टेन्युअर ऑफ द ओरिजिनल लँड अँड होल्डिंग. ठीक आहे, जे काही लँड होल्डर्स आहेत त्यांचं ते सगळं त्याच्यात इन्फॉर्मेशन असते. डिटेल्स ऑफ द रिझर्वेशन, एखादा एरिया जर वाईल्ड लाईफ साठी रिझर्व आहे किंवा जंगलसाठी रिझर्व आहे तर त्याचे काही असतील ते डिटेल्स असतात. देन ऍक्विजिशन ऑर अलॉटमेंट ऑफ द लँड. ठीक आहे, त्या एरियामध्ये काही जर ऍक्विजिशन झालेलं असेल किंवा अलॉटमेंट कोणाला झालेलं असेल तर त्याचे सगळे डिटेल्स असतात टाउन प्लॅनिंग मध्ये, ड्राफ्ट मध्ये टाउन प्लॅनिंगच्या. देन एक्सटेंट अँड द बाउंड्रीज वेअर द प्लॉट कॉन्स्टिट्यूशन इज रिक्वायर्ड. ठीक आहे, प्लॉट जर रिकॉन्स्टिट्यूशन जर करायचं असेल तर त्याचे बाउंड्रीज फायनलाइज केले जातात. देन टोटल कॉस्ट एस्टिमेट, जे काय एखादा प्रोजेक्ट करायचा त्याचं टोटल कॉस्ट एस्टिमेट असतं, आणि अलॉटमेंट ऑफ द फायनल प्लॉट टू द ओनर अँड ट्रान्सफर ऑफ द ओनरशिप. ठीक आहे, आणि नंतर फायनल जे टाउन ओनर प्लॅनवर झाले, म्हणजे गव्हर्नमेंट बॉडीने जर अक्वायर केलं तर तो झाला ना ओनर, तर त्याची जी ओनरशिप ट्रान्सफर झाली, म्हणजे प्रायव्हेट कडून गव्हर्नमेंटकडे किंवा ओनरशिप, हे जे काही कागदावरच्या प्रोसिजर आहेत त्या सगळ्या केल्या जातात. तर दिस इज द कंटेंट फॉर द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके,
देन आता ह्याची प्रोसेस बघा. टाउन प्लॅनिंग आता 3 आपण बघितलं, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅन. आता टाउन प्लॅनिंगची जी प्रोसिजर ती कशी फॉलो केली जाते ती बघा. सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेरेशन ऑफ द इंटेन्शन, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डिक्लेरेशन ऑफ द इंटेन्शन हे दिलं जाते. नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट इज गिवन विदिन द 30 days. रिस्ट्रिक्शन ऑन द लँड डेव्हलपमेंट, एखादं लँड डेव्हलपमेंट करायचे तर तिथं काय तुम्हाला चेंजेस करायचे ह्याची ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन दिली जाते. ह्याची सगळ्याची प्रोसिजर ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त लेवल चेंज होत जातात. ठीक आहे. देन सजेशन अँड ऑब्जेक्शन आर इन्व्हायटेड फ्रॉम द पब्लिक. पब्लिक कडून सजेशन आणि जे काही तुमचे सजेशन्स आहेत किंवा ऑब्जेक्शन्स आहेत ते सगळे इन्व्हाइट केले जातात. ठीक आहे. आणि कधी तर 30 दिवसामध्ये. ठीक आहे. देन प्रिपरेशन अँड पब्लिकेशन ऑफ द ड्राफ्ट स्कीम. ठीक आहे. त्यानंतर जी काय स्कीम बनवायची त्याची प्रिपरेशन आणि पब्लिकेशन केलं जातं. म्हणजे ती स्कीम बनवली जाते आणि त्याचं पब्लिकेशन केलं जातं की कसं कसं होणार आहे. ठीक आहे. विदिन द आणि 12 मंथ फ्रॉम द डिक्लेरेशन, 12 month within the 12 month of the declaration, and restriction on the development. Copies of the draft TPS are available for the inspection for the or sale. ठीक आहे. लोकांना जर ह्या गोष्टी बघायच्या असतील तर त्या इन्स्पेक्शन किंवा सेलला अवेलेबल असतात आणि इन बिटवीन लोकांचे सजेशन पुन्हा आणि ऑब्जेक्शन जे काय असतील ते मागवले जातात. ठीक आहे. देन अपॉइंटमेंट ऑफ द आर्बिटर. आता इथं बघा आर्बिटर आलाय ह्या केसमध्ये. आर्बिटर इज इंट्रोड्युस्ड ओव्हर हिअर. का तर आता बघा हे जी काही स्कीम होणार आहे तिथं लोक डायरेक्टली इम्पॅक्ट व्हायला लागले, तर लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार. की म्हणजे लोकांना वाटते की माझी 100 रुपयाची जागा आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना 50 रुपये देतोय, किंवा लोकांना वाटतं की माझी इथली जी व्हॅल्यू आहे, लँड व्हॅल्यू आहे ही खूप हाय होते आणि मला जी दुसरीकडे जागा दिली जाते त्याची लँड व्हॅल्यू खूप लो आहे आणि मला इथं अन्याय होतोय. ठीक आहे. तर मग ह्या केसमध्ये तुम्हाला वकील नेमावं लागणार की लोकांचं म्हणणं काय आणि गव्हर्नमेंटचं म्हणणं काय आहे हे कुठेतरी टेक्निकली भाषेत किंवा लॉफुल भाषेत आलं पाहिजे. त्याच्यासाठी अपॉइंटमेंट ऑफ द आर्बिटर इज डन. एक आर्बिटर दिला जातो विदिन द 1 month ऑफ द सँक्शन ऑफ द ड्राफ्ट टीपीएस बाय द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम बाय द पब्लिकेशन इन ऑफिशियल गॅझेट. ठीक आहे. आर्बिटर अपॉइंट केला जातो. पुन्हा सजेशन आणि जे काही ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून मागून घेतले जाते. आफ्टर दॅट सबमिशन ऑफ द फायनल स्कीम टू द स्टेट गव्हर्नमेंट. लोकांची सजेशन आल्यानंतर पुन्हा फायनल स्कीमचं जे काही सबमिशन आहे ते गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटला केलं जातं. त्याच्यानंतर सँक्शन केला जातो हा प्लॅन विदिन द 4 month ऑफ द सबमिशन. 4 महिन्यामध्ये हा प्लॅन सँक्शन केला जातो. कॉपीज आर अवेलेबल. लोकांना ह्या जर कॉपी बघायच्या असतील तर त्या आर अवेलेबल फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द पब्लिक. लोकांना जर ह्या फायनल जो प्लॅन सबमिट केला ते बघायसाठी 4 month अवेलेबल असतो. आणि त्याच्यानंतर एन्फोर्समेंट ऑफ द स्कीम. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे. एन्फोर्समेंट म्हणजे ही जी स्कीम आलेली आहे आता ही एन्फोर्स म्हणजे फोर्सफुली आपण लागू करणार आहे. ठीक आहे. तर ही मग आपण लागू करू शकतो. दिस इज द प्रोसिजर फॉर द रिजनल प्लॅन. म्हणजे रिजनल प्लॅन म्हणजे मोठ्या लेवलवर एखादा प्लॅन आला त्याची. देन डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला जर प्लॅन असेल तर त्याचा. आणि टाउन प्लॅनिंग मध्ये एखादी स्कीम असेल त्याची एन्फोर्समेंट करायची असेल तर दिस इज द प्रोसिजर. ओके. अप टू हिअर वी हॅव सीन दिस. ओके. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. तिन्ही स्कीमची प्रोसिजर सेमच आहे, फक्त लेवल चेंज होत जाते. म्हणजे तुम्ही जर रिजनल प्लॅन बघितला तर मोठ्या मोठ्या रिजनच्या लेवलला हा प्लॅन होतोय. ठीक आहे. देन डेव्हलपमेंट प्लॅन बघितला तर गाव पातळीवर हा प्लॅन होतोय. आणि टाउन प्लॅनिंग स्कीम असेल एखादी छोट्या एरियामध्ये ऍक्विजिशनची वगैरे तर ही टाउन प्लॅनिंग स्कीम ह्या लेवलला होते. ठीक आहे. तर अप टू हिअर वी हॅव सीन इव्होल्युशन ऑफ द MRTP ऍक्ट. देन ह्याची प्रोसिजर कशी, पार्टिसिपंट कोण कोण असतात, म्हणजे कोणत्या गव्हर्नमेंट बॉडी ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. ठीक आहे. एखादी गोष्ट करताना ऑब्जेक्टिव्ह काय आहेत MRTP ऍक्टचे. देन स्टेजेस बघितले आपण डेव्हलपमेंटचे. देन रिजनल प्लॅन काय आहे तो कसा फॉलो केला जातो, डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे तो कसा फॉलो केला जातो, आणि टाउन प्लॅनिंग स्कीम काय आहे ती कशी फॉलो केली जाते. इथपर्यंत आपण पाहिलं. ठीक आहे. नाउ वी विल सी next thing, that is land management options. Okay, land management options and funding finances in a next lecture. Okay, we will complete it. Nothing more. Land management option मध्ये बघा लँड ऍक्विजिशन, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स आणि TDR मध्ये त्याला, आणि प्लॉट कॉन्स्टिट्यूशन मेथड ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. देन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट फंड कन्सिस्ट, प्लॅनिंग आणि फंडिंग जे काय असतं त्याच्यामध्ये काय असतं बघा. ग्रँट फ्रॉम द नॅशनल अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड एनी अदर एजन्सीज कशा घ्यायच्या.
ठीक आहे, नॅशनल किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं फंड कसे येतात त्याची प्रोसिजर. बजेट कसं दिलं जातं, बजेट अलोकेटेड टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी, कशा पद्धतीने बजेट दिलं जातं हे आहे त्याच्यात प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट फंडच्या फंडिंग किंवा फायनान्स बॉडीमध्ये. डेव्हलपमेंट चार्जेस अँड फीज इज गिव्हन and betterment charges are also given. Development permissions charges also given, and loans if that scheme is taking some loan, that is also given in funding and finance plan. Okay, now what are the shortcomings of this MRTP Act? Sir, no definite time limit prescribed for the preparation of the DP by the planning authority. आता ही प्लॅनिंग ऑथॉरिटी जी प्लॅन करते त्याच्यासाठी असं नाही सांगितलं की तुम्ही 2 महिन्यातच करा, 4 महिन्यात. आता जे मागाशी जे टाइम देत होते की असे टेंटेटिव्ह दिलेले होते की तेवढ्यात करा तुम्ही, पण डेफिनेट तुम्ही एवढ्या दिवसात केलंच पाहिजे असं देर इज नो डेफिनेट टाइम लिमिट प्रिस्क्राइब्ड इन प्रिपरेशन ऑफ द डीपी बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी. प्लॅनिंग ऑथॉरिटीने असं काही परफेक्ट टायमिंग दिलेलं नाही की एवढ्या दिवसातच केलं पाहिजे. ठीक आहे. रिझर्वेशन फॉर द पब्लिक यूज ऑन प्रायव्हेट लँड रिमेन्स ऑन द पेपर इटसेल्फ. ठीक आहे. लोकांचे जे काही रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन फॉर द पब्लिक यूज ऑन अ प्रायव्हेट लँड रिमेन्स ऑन द पेपर इटसेल्फ. ठीक आहे. डीपीज आर टू आयडियलिस्टिक आउट ऑफ द इम्प्लिमेंटिंग कॅपॅसिटी. जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहेत ते खूप आयडियलिस्टिक असतं, म्हणजे असं त्यांनी आधी सांगताना खूप काही काही सांगितलं असतं, पण ऍट ऍक्च्युअल तसं काही होत नाही. ठीक आहे. सो डीपीज आर टू आयडियलिस्टिक आउट ऑफ द इम्प्लिमेंटिंग कॅपॅसिटी. इम्प्लिमेंट त्यातली जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे 100 आम्ही करणार असं सांगितलं, ऍट ऍक्च्युअल 50 गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. हा शॉर्ट कमिंग आहे. At cost obligation on the planning authority to prepare the DP, but no similar obligation to the implementation. Okay, आणि no time limit for the prescribed of TPS. Okay, तर टाइम लिमिट ह्याला काही दिलेलं नसतं. इथपर्यंत आपण MRTP ऍक्ट बघितलाय. ठीक आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट इन 1966. ठीक आहे. तर ही जनरलच प्रोसिजर आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये ह्याच्यावर शॉर्ट नोट विचारली की तुम्ही ह्याच्यावर लिहू शकता काही. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर विचारा. Otherwise we will stop here. We will study further in tomorrow's morning lecture. Okay. So thanks for joining. We will stop here.